कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादन संघाची 9 सप्टेंबरला होणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर विविध तालुक्यात संपर्क सभा सुरू असून आज करवीर तालुक्यातील सभासदांची संपर्क सभा संकल्प सिद्धी हॉल येथे पार पडली। गोकुळचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्यासह आमदार सतेज पाटील उपस्थित राहिले। गोकुळ दूध संघाने म्हैशीचे अनुदान 40,000वरून 50,000 केले असून ते पूर्वी 3 वर्षांनी मिळत असे। मात्र म्हैस खरेदी केल्यानंतर 10,000 पहिल्या वेतानंतर 15,000 त्यानंतर 25,000 असे अनुदान दिले जात आहे। तसेच गोकुळच्या ठेवी 322 कोटीवरून 512 कोटीवर गेल्या असून त्यामध्ये तब्बल 190 कोटींची वाढ झाली। हे सर्व पाहता पारदर्शक कारभाराने गोकुळच्या सभासदांच्या चेहऱ्यावर समाधान आलं आहे, अशा भावना आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केल्या। यावेळी संचालक अरुण डोंगळे, बाबासो चौगले, डॉक्टर चेतन नरके, अजित नरके, अमर पाटील, कर्णसिंह गायकवाड, शशिकांत पाटील चोईकर, SR पाटील, प्रकाश पाटील, बाळासाहेब खाडे, RK मोरे, युवराज पाटील, बयाजी शेळके, अंजनाताई रेडकर, मुरलीधर जाधव, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, संघाचे महाव्यवस्थापक KY चौधरी, संकलन अधिकारी SBV तुरुंबेकर, अकाउंटंट विभागाचे प्रमुख कापडिया, पशुसंवर्धन विभागाचे प्रकाश साळुंके, पशुखाद्य विभागाचे VD पाटील, भरत मोळे, अरविंद जोशी, डॉक्टर मगरे यांच्यासह विविध विभागाचे पदाधिकारी, कर्मचारी तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज मराठी 24 कोल्हापूर।